दिसतंय. आपण हां ओके. आणि जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा तुमच्याकडे हा कॅमेरा आहे, पण तुम्ही मी आणि कॅमेरा असं दोन्हीकडे बघून बोलते. हां नमस्कार, मी सुहास घटवाई. हेल्थ टाईममध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण हेल्थ टाईममध्ये एका अत्यंत नाजूक विषयावर बोलणार आहोत. हा नाजूक विषय म्हणजे अर्थातच पहिल्या न्हाणीपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत. अर्थातच स्त्रीच्या आयुष्यामध्ये जेव्हा पहिल्यांदी पाळी येते तिथपासून ते अगदी स्त्रीच्या आयुष्यातनं जेव्हा ती पाळी जाते तो जो तिचा कालावधी आहे तिथपर्यंत आपण नेमकं पाळी म्हणजे काय आहे हे समजून घेणार आहोत. मुळामध्ये पाळी हा विषय स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा समजला जातो आणि म्हणूनच आज या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सुलभा बोरसे. डॉक्टर सुलभा बोरसे, अगदी महाराष्ट्र वनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर सुलभा बोरसे यांचा जर का थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी पुण्याच्या मेडिकल कॉलेजमधून गायनेकॉलॉजिस्ट त्या आहेत, MD पूर्ण केलेला आहे आणि त्याच बरोबर लॅप्रोस्कोपीचा जो ॲडव्हान्स प्रशिक्षण आहे ते त्यांनी फ्रान्समधून पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये त्यांचं मोठं क्लिनिक आहे. मला सगळ्यात आवर्जून इथे जी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक डॉक्टरकडे पेशंट येत असतात, तसं आज डॉक्टर सुलभा बोरसे यांच्याकडे सुद्धा अनेक स्तरातले पेशंट्स येत आहेत. अगदी गरीब पेशंटपासून ते अगदी अतिउच्च श्रीमंत पेशंट्सपर्यंत सगळ्या प्रकारच्या स्त्रिया आज त्यांच्याकडे येत आहेत. पण या सगळ्यामध्ये महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना की एक मधला काळ हा मंदीचा काळ होता आणि या काळामध्ये जेव्हा डॉक्टर सुलभा बोरसे यांच्याकडे जेव्हा स्त्रिया यायच्या, आपले प्रश्न घेऊन जेव्हा यायच्या, तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं की ह्या स्त्रीची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत आहे आणि अशा वेळी अशा अनेक स्त्रियांना डॉक्टर सुलभा बोरसे यांनी अत्यंत मोफत ज्याला आपण म्हणू असं सगळं मार्गदर्शन हे केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या पुरस्कारांच्या पलीकडे जाऊन हे कार्य आपण खरं तर बघितलं पाहिजे. पुन्हा एकदा तुमचं महाराष्ट्र वनमध्ये स्वागत आहे. आपण आज अर्धा तास पुढचा पाळी म्हणजे काय हा विषय समजून घेणार आहोत, जो आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वपूर्ण विषय आहे आणि तो अनेक पातळ्यांवर आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. तर मुळात पाळी म्हणजे काय, म्हणजे पाळी येते म्हणजे काय? ओके, आता पाळी येते म्हणजे काय हे आपण समजून घेण्यासाठी एखाद्या स्त्रीचं आयुष्य तिच्या जन्मापासून ते ती 45शी 50शी 55ची होईपर्यंत काय काय होतं ते आपण बघूया. एक स्त्री जन्माला आलेली आहे. ती जन्माला आल्यानंतर ती छोटं बाळ आहे. ते हळूहळू हळूहळू मोठं होतं. स्त्रीचं या जगातलं निसर्गाच्या दृष्टीने जे काय कार्य आहे प्रजोत्पादनाचं, म्हणजे नवीन पिढी तयार करण्याचं, त्या दृष्टीने निसर्ग तिला परिपक्व करत असतं. ती जेव्हा वयात यायला लागते तेव्हा हे तिचे जे गर्भधारणेसाठीचे जे अवयव आहेत ते हळूहळू परिपक्व व्हायला लागतात, विकसित व्हायला लागतात. इथे मला आपण पुढे जाऊयात. एक जनार्दन म्हणून पुण्यावरनं फोन आहे, तो आपण आधी घेऊया. जनार्दनजी, विचारा तुमचा प्रश्न काय येतो. हा विचारा. जनार्दनजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे.
विचारा. हा सर. हा, बोला, प्रश्न माझी विचारा तुमचा. मिसेस आहे ना, हा. बरं का, आमचा मुलगा एक्सपायर झाला. एक महिना झालाय. 15 वर्षाचा मुलगा होता. पण आमचा मुलगा होता 15 वर्षाचा, तर तो बर. एक्सपायर झालाय. हा. तर तिची मनस्थिती काय बरोबर नाही. तिला व्यवस्थित जरा समजून सांगू शकताय का? किती दिवस झाले? 1 महिना झाला साधारण. 1 महिना झाला. मला असं वाटतं की आता त्या किती वर्षाच्या आहेत? कोण? तुमच्या सौभाग्यवती किती वर्षाच्या आहेत आता? तुमची पत्नी किती वर्षाची आहे? 37. ओके. मग तुम्हाला जर अजून एक मूल व्हावं असं वाटत असेल तर या वयात सुद्धा तुम्ही मूल होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकता. की नक्कीच करू शकता, ज्याच्यातनं तुम्ही मानसिक दृष्ट्या नक्की सावराल. ओके. म्हणजे आज त्या स्त्रीला जर का या सगळ्या मानसिक धक्क्यातनं जर का बाहेर यायचं असेल, त्या कुटुंबाला सुद्धा, हो, तर नक्की. त्यांनी म्हणजे अजून असं वय आहे की ज्याच्यामध्ये आपण चान्स घेऊ शकतो नक्की आहोत. चान्स घेऊ शकतो. बरं, आपण तो विषय कंटिन्यू करत होतो की हो, पाळी हो. म्हणजे काय, आणि हो, ती हो. स्त्री ही हो. प्रजोत्पादनाच्या त्या क्षणापर्यंत ती येऊन पोचलेली असते. तिचे अवयव त्या दृष्टीने विकसित झालेले असतात. तेव्हा काय होतं, गर्भाशयाची हळूहळू वाढ होत राहते. ती गर्भाशयाची वाढ झाल्यानंतर त्या गर्भाशयाच्या आतमध्ये, आतला जो गर्भाशयाचा भाग असतो त्याच्यावर एक आवरण तयार होतं. ते आवरण हळूहळू सुटतं आणि ते आवरण सुटलं की गर्भाशयातनं रक्तस्राव सुरू होतो. हा रक्तस्राव गर्भाशयातनं बाहेर येऊन तो योनी मार्गातनं बाहेर येतो. असं जेव्हा त्या मुलीच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदी होतं तेव्हा तिला न्हाणं आलं असं आपण मराठीमध्ये म्हणतो. इंग्रजीमध्ये म्हणजे तिला पहिल्यांदा पाळी आली. ही जी पहिल्यांदा पाळी येण्याचा हा जो प्रकार आहे स्त्रीच्या आयुष्यातला, हा जो एक टप्पा आहे, हा खूप मोठा टप्पा आहे. म्हणजे मला असं वाटतं की हा स्त्रीच्या आयुष्यातला एक उत्सव आहे खरं तर. त्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. आपल्याला एक चंद्रकांत म्हणून घाटकोपरवरनं फोन आहे. चंद्रकांतजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो हॅलो. हा, विचारा तुमचा प्रश्न, विचारा. हॅलो, बोला. माझा प्रश्न असा आहे, माझ्या मिसेसचा 2 वर्षापासून पिरियड आल्यानंतर 4-5 दिवस त्रास होतो. थोडं जोरात बोला. पुन्हा जरा मोठ्यांदी बोला, थोडासा. थोडं जोरात बोला. मिसेसला पिरियड आल्यानंतर 4 ते 5 दिवस त्रास होतो, ब्लडिंग होतो. ते 2 वर्षापासून हा जास्त त्रास चालेल. तिचं वय 45 इयर्स चालू आहे आता सध्या. ओके. तर 45 वर्ष वय चालू आहे. बर. आणि तिला रक्तस्राव जास्ती होतो दर पाळीला, असं तुम्हाला म्हणायचंय? मला असं वाटतं संपर्क प्रश्न तोच होता की पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होतोय. जर पाळीमध्ये रक्तस्राव जास्ती होत असेल तर त्याच्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जास्ती रक्तस्राव ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. आणि एस्पेशली हे जर तुम्हाला वयाच्या 40 नंतर होत असेल तर तो जास्त रक्तस्राव का होतो हे बघायला पाहिजे. याची खूप सारी कारणं असतात की काय कारणाने असा रक्तस्राव होतो. कदाचित त्याला टेस्ट काही कराव्या लागतील. त्याला काही टेस्ट नक्की करायला लागतील. त्यातली सगळ्यात सोपी टेस्ट की जी आता सगळीकडे आपल्याला अवेलेबल आहे सहजगत्या, एक सोनोग्राफी तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये गर्भाशयाचा आकार कळेल, गर्भाशयाला काही गाठ नाही येणं हे कळेल, बीजांडाला काही गाठ नाही येणं कळेल आणि आपल्याला त्याच्याप्रमाणे काहीतरी त्याच्यातनं उत्तर मिळू शकेल. ट्रीटमेंट आपल्याला करता येऊ शकते. मनीषा पाटील म्हणून एक फोन आहे सोलापूरवरनं. मनीषाजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी कोल्हापूरहून बोलते. माझा मॅडम असा प्रश्न होता. माझं एज आहे 37 आणि सध्या मी मिस्टरांजवळ नाहीये, सेपरेटच आहे. ओके. मग खरं म्हणजे पाळीची माझी तक्रार आहे. पाळीनं म्हणजे 2च दिवस अंगावर जातं माझ्या आणि 3-4 दिवशी अजिबातच जात नाही. बर. आणि त्रास पण काय होत नाही. मग ह्या एजला पाळी जाण्याचा धोका असतो का काय? नाही, तुम्हाला जर 2च दिवस पाळी येत असेल आणि हे गेले काही दिवस असंच सुरू असेल तरी सुद्धा आपण ही नॉर्मल पाळी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये.
असं नाही आहे की दर पाळीला 4च दिवस जायला पाहिजे. तुम्हाला नेहमी 2 दिवस जात असेल तर ही सुद्धा नॉर्मल पाळी असू शकते. पण अर्थात तुम्ही आत्ता तुमच्या मिस्टरांपासून सेपरेटेड आहात. तुम्हाला जर पुन्हा लग्न करायची इच्छा असेल, तुम्हाला पुन्हा मूल व्हावं असं जर वाटत असेल, तर तुम्ही लवकर लग्न करून त्याच्यासाठीची ट्रीटमेंट करायला हवी. डॉक्टर, मला पुढचा प्रश्नाकडे वळायचं आहे की पाळी येण्याची प्रोसेस आपल्याला समजलेली आहे की गर्भाशयामध्ये ते एक आवरण जेव्हा ते सुटू लागतं तेव्हा तो स्त्राव सगळा बाहेर येतो आणि तिथनं ती पाळीची सुरुवात होते. मला असं वाटतं की जेव्हा ही पहिल्यांदी स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी येत असेल त्या पाळीनंतर स्त्रीमध्ये शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या खूप काही बदल होत असतील. ते नेमके काय स्वरूपाचे असतात? ओके, जेव्हा एखादी मुलगी वयात येते तेव्हा जसं तिचं गर्भाशय मोठं होतं, आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये एका इव्हेंटमध्ये सांगता येण्यासारखी गोष्ट म्हणजे आता तिला पाळी आली, त्याच्याप्रमाणेच तिच्यामध्ये मानसिक बदल पण होत असतात, तिच्यामध्ये बाकीचे शारीरिक बदल पण होत असतात. ते शारीरिक बदल आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, मानसिक बदलही होत असतात. तिच्यामध्ये जी हॉर्मोन्स आता जास्ती प्रमाणामध्ये यायला लागलेली आहेत, त्याच्यात तिच्या शरीरामध्ये खूप उथलपथल चाललेली असते आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की या मुली खूप कन्फ्युज्ड असतात आणि ह्या कन्फ्युजनमध्ये तिला तिच्या आईवडिलांचं, एस्पेशली आईच्या आधाराची खूप गरज असते. अगदी बरोबर आहे. म्हणजे या काळामध्ये खूप आपल्या कुटुंबाकडून तिला जपण्याचं खूप हे असते. संजय म्हणून एक साताऱ्यावरनं फोन आहे. संजयजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हा, बोला. फोन बहुतेक कट झालेला आहे. पण हेच की जेव्हा तिची मानसिक अवस्था त्या काळामध्ये म्हणजे खूप ती तणावाखाली असेल, विचारांमध्ये असेल, अशा वेळी आईकडून प्रामुख्याने तिला खूप पद्धतीच्या मार्गदर्शनाची गरज ही नक्कीच लागत असणार आहे. आजकाल मला असं वाटतं की मुलींची पाळी सुरू होण्याच्या वेळामध्ये शाळांमध्ये पण बऱ्यापैकी ह्या गोष्टींवर माहिती दिली जाते की पाळी सुरू होते म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायला लागते, मुलींनी काय तयारीत असायला पाहिजे. पण नक्कीच आईनी पण या सगळ्या गोष्टींची तिला कल्पना द्यायला पाहिजे. मला पाळी कधी येते, कितव्या वर्षी येते हे जाणून घ्यायचं. पण एक जनार्दन म्हणून फोन आहे. जनार्दनजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो सर, माझ्या मिसेससाठी प्रश्न आहे. हां, की पाळी आहे ना तिची व्यवस्थित नाही येत, म्हणजे टायमावर नाही येत. किती वर्षाची आहे? 20 वर्षाची. ओके, टायमावर येत नाही म्हणजे उशिरा पाळी येते? म्हणजे कधी महिनाभर कंटिन्यू चालू असते पाळी, कधी 15 दिवस असं असते. ओके, आता हे काय आहे, एकदा पाळी सुरू झाल्यानंतर किंवा पाळी सुरू होताना सुद्धा कधीतरी ही पाळी ज्या कारणाने येते की शरीरामध्ये काही हॉर्मोन्स तयार होत असतात, त्या हॉर्मोनची ॲक्शन होते गर्भाशयावर आणि त्याच्यामुळे पाळी येते. या हॉर्मोन्समध्ये जर काही गडबड असेल, ती हॉर्मोन्स नीट पद्धतीने सिक्रीट होत नसतील, त्यातली ब्लडमधली त्याची लेव्हल बरोबर नसेल, तर तिची पाळी बरोबर महिन्याला येणार नाही. असं जर असेल तर त्याच्यासाठी तिच्या काही रक्ताच्या तपासण्या करायला लागतात, सोनोग्राफी करायला लागते आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याच्यातनं उत्तर मिळू शकतं. बऱ्याचदा कधीतरी आपल्याला जी इथे थायरॉईड नावाची ग्रंथी असते, हा थायरॉईडचा पण प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्यामुळे पण उशिरा पाळी येऊ शकते आणि त्याच्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्या तपासण्या करून आपल्याला त्याच्यातनं नक्कीच उत्तर शोधता येऊ शकतं. डॉक्टर, माझा आता असा प्रश्न आहे की पाळी साधारणतः कोणत्या वयापासून येते? हा, म्हणजे आपण 16वं वरीस धोक्याचं असं मुलीच्या दृष्टीने म्हणतो, त्या दृष्टीतनं. हा, आता साधारण आपण जर जगभराचा विचार केला तर साधारणपणे 12.5 वर्षाची मुलगी झाली की तिला पाळी सुरू होते. पण याचा अर्थ प्रत्येक मुलीची पाळी 12, 12.5, 13व्या वर्षी सुरू होईल असं नाही. आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये जगभरामध्ये पाळी सुरू होण्याचं वय हे खूप कमी आलेलं आहे. ते नक्की कुठल्या कारणाने झालंय हे आत्ता आपल्याला त्याच्यावरती काही विधान करता येणार नाही. पण समजा एखाद्या मुलीची पाळी जर 10व्या वर्षी सुरू झाली किंवा 11व्या वर्षी सुरू झाली तर याचा अर्थ काहीतरी भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ही पाळी लवकर सुरू झाली आहे असं आपण करून घ्यायचा नाही. काही कारण नाही. प्रथमेश म्हणून आपल्याला नाशिकवरनं फोन आहे. प्रथमेशजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो. हॅलो, बोला. हा मॅडम. हा, हॅलो. हा, बोला. तुमचा प्रश्न विचारा.
हा अहो माझा प्रॉब्लेम असा आहे का म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आलो वय तिचं 40 वर्ष आहे. हा 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 परंतु ते अंगावरून जात नाही काही नाही फक्त प्रत्येक अंगावरून जातं आणि ते पाय शिजते असं ते डॉक्टरकडे म्हणजे विचारलं तर ते संभोगामुळे होतं असं होतं पाय किती वर्षाची आहे? 40 वर्षे. 40 वर्षाची आहे आणि हे कमी अंगावरनं असं होऊ शकतं की सुरुवातीला पाळी चांगली येत होती पण आता हळूहळू पाळी कमी यायला लागली आहे आणि आता जर 40 वय असेल तर कदाचित तिची प्रवास हा रजोनिवृत्तीकडे सुरू झालेला आहे असं म्हणू शकतो आपण. पण अर्थात याच्यासाठी आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल. गरज लागली तर काही आपल्याला रक्ताच्या तपासण्या करून हॉर्मोनची टेस्ट करून बघायला लागेल की तिचं हे पाळी जाण्याचं वय सुरू झालंय का आता. अर्थात पाळी जाण्याचं वय साधारणपणे हे 45 ते 55 पर्यंत वय आहे पण काही बायकांची पाळी ही 40 नंतर सुद्धा जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम असतो असं नाही आहे. अजून एक फोन आहे प्रियांका कदम म्हणून. प्रियांकाजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. बहुतेक फोन कट झालेला आहे पण आपण जे मगाशी म्हणत होतो की आता पाळी येण्याचं वय जे 16 वर्ष होतं ते आता 12.5 वर्षापर्यंत आलंय. कधी ते 10व्या वर्षी येऊ शकतं 11व्या वर्षी येऊ शकतं त्याच्याने काही फार मोठं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. पण ही पाळी जर का लांबली म्हणजे 12.5व्या वर्षी नाही आली 13व्या. हा सुहास मला तुम्ही आता हा खूप छान प्रश्न विचारला आहे. कधीतरी असं होतं की एखाद्या मुलीची पाळी नाही आली तर आता त्या आईने कधी त्याची चिंता करायची. साधारणपणे 16व्या वर्षापर्यंत जर मुलीला पाळी आली नाही तर हा चिंतेचा विषय असू शकतो. काय काय कारणांनी मुलीला पाळी येत नाही हे मी साधारण ढोबळ मनाने तुम्हाला हे सांगते. पाळी जेव्हा येते तेव्हा गर्भाशयातनं रक्तस्राव सुरू होतो. तो गर्भाशयातनं रक्तस्राव सुरू झाला की तो योनी मार्गातनं बाहेर येतो. कधीतरी असं असतं की योनी मार्गातनं हा रक्तस्राव बाहेर येणं याला जागा नसते. ती जागा का नसते याची पण कारणं आहेत आणि तो रक्तस्राव तिथे गर्भाशयामध्ये साठून राहतो. म्हणजे ती दर महिन्याला तिला रक्तस्राव गर्भाशयातल्या गर्भाशयात होत असतो पण तो बाहेर येत नाही. याच्यासाठी तुम्हाला नक्की स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जायला पाहिजे आणि ते बरोबर त्याच्यातनं बघतील की काय कारणाने पाळी येत नाहीये. आपल्याला अजून एक मनीषा म्हणून डोंबिवलीवरनं फोन आहे. मनीषाजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो. हा बोला. माझं लग्न होऊन 10 वर्ष झाले आणि माझे वय 27 वर्ष आहे. मला मुलगी पण लग्न झाल्यानंतर 4 वर्षांनी झाल्या. मला पाळी व्यवस्थित येत नाही. 6 महिन्याने 1 वर्षाने 3 महिन्याने अशी येते. ओके. आणि रक्तस्राव पण होत नाही जास्त. एवढ्या 6 महिन्याने 1 वर्षाने येते तरी पण रक्तस्राव येत नाही. आणि मी 2-3 डॉक्टरकडे बघितलं ते बोलतात तुझी पाळी जाण्याची शक्यता आहे. असं होऊ शकतं का 27व्या वर्षी? मला एकच मुलगी आहे 5 वर्षाची आहे मुलगी. तुम्हाला 6 महिन्यांनी पाळी येते वर्षांनी पाळी येते याचा अर्थ आता तुमची पाळी जाणारच आहे असा समज तुम्ही करून घेऊ नका. कुठेतरी काहीतरी दोष निर्माण झालेला असू शकतो आणि त्याच्यामुळे आत्ता तुमची महिन्याला पाळी येत नाहीये. पण अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला रक्ताच्या काही तपासण्या करायला लागतील. आपल्या मेंदूमध्ये एक ग्रंथी असते त्याच्यातनं येणारे काही हॉर्मोन्स असतात. ते हॉर्मोन्स बरोबर आहेत ना. नंतर बीजांडातनं येणारे हॉर्मोन्स ह्याची लेवल रक्तातली बरोबर आहे ना हे बघून मग तुमची ट्रीटमेंट करायची की नाही ते ठरवायला लागेल. कधीतरी असं होतं की पाळी येतच नाही पेशंटला. वर्षभर आली नाही 2 वर्ष आली नाही पण याचा अर्थ आता झालं संपलं आता तिचं वय झालं असं म्हणायचं काहीही कारण नसतं. त्याचा आपल्याला त्याच्या तपासण्या करता येतात त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट करता येते आणि नक्की त्याच्यानंतर पुढे हे सगळं परत नॉर्मलला आणता येऊ शकतं. शिल्पा इंगोले म्हणून डोंबिवलीवरनं फोन आहे. शिल्पाजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. नमस्कार मॅडम. माझं वय आता 27 आहे आणि मला म्हणजे पाळीचे 2 दिवस ब्लडिंग होतं त्यानंतर माझं ब्लडिंग होतच नाहीये आणि माझं लग्न होऊन 6 महिने झालेत. ओके. 2 दिवस तुम्हाला ब्लिडिंग होतं महिन्याला पिरियड येतो तर त्याच्यामध्ये काही काळजीचं आहे असं मला वाटत नाही. आणि लग्नाला 6 महिने झालेत तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हाला दिवस राहणार नाहीत त्याच्यामुळे? तर असं काही नाहीये. शंका वाटते. असं काही नाहीये. कदाचित तुमची सायकलच 2 दिवसाची असेल आणि 2 दिवस जरी ब्लिडिंग झालं तरी हे नॉर्मल असू शकतं.
नक्की नॉर्मल असू डॉक्टर, शकतं. मला याला जोडून एक प्रश्न आहे की पाळी एकदा आली म्हणजे आज ती आली की पुन्हा ती 30 दिवसानंतर येते, पुन्हा ती 30 दिवसानंतर येते, ही जी काही त्याची सायकल आहे ती 30 दिवसानंतरच येणं म्हणजे नॉर्मल आहे का ती आधी आली म्हणजे 25 दिवसावर आली, 22 दिवसावर आली, तर अशा वेळी काय समजायचं? हा, प्रत्येक स्त्रीची पाळी ही 30च दिवसांनी यायला पाहिजे असं नाहीये. हा आपला निसर्ग आहे. निसर्गामध्ये हा गणितासारखा नसतो की 30 म्हणजे 30 दिवस. एखादीची पाळी दर 28 दिवसांनी आली तरी ती नॉर्मल असते, दर 25 दिवसांनी आली तरी ती नॉर्मल असते, 24 दिवसांनी आली तरी नॉर्मल असते. कधीतरी एखाद्या स्त्रीची सायकल पाळीची ही 35 दिवसाची असू शकते, 40 दिवसाची असू शकते आणि त्या पर्टिक्युलर स्त्रीसाठी ती नॉर्मल असते. मला आता पुढच्या प्रश्नांकडे यायचं आहे की पाळी आली म्हणजे स्त्री परिपक्व झाली का, पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण एक छोट्याशा ब्रेक नंतर समजून घेऊयात. हेल्थ टाईम मध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रवान.